चहाल. थैंक यू सो मच मॅडी सर. चला आपण सामना सुरू करूया. आजच्या रात्रीमधील पहिला सामना जांतराजा क्रिकेट संघ शील आणि सावरे नवनाथ यांचा संघ आहे. या दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्य सुसर्वदा. गणपती आपल्याला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय. ग्रामस्थ मंडळ गोरेगाव आयोजित फ्रेंड्स चषक गोरेगाव 2025 नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना घेऊन आपण पाहतोय. शाबाद चाचा बुबेरे त्यांच्या समवेत अखिलबाई अमरबाई आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ गोरेगाव असेल, उमर 11 गोरेगाव संघ असेल यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. आजची दुसरी रात्र आहे आणि पहिला सामना सावरे विपक्ष जांतराजा शील या दोन टीम मध्ये. पहिल्या फेरीतील सर्व सामने हे 5 षटकांचे असणार आहेत आणि पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑन साइडला गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. आमच्या सोबत आराम आहेत आणि अप्रतिम बॅटिंग शिवसेना तालुका प्रमुख चषक मध्ये केली होती आणि ती व्हिडिओ अनेकांच्या व्हॉट्सअप वरती देखील व्हायरल झाली होती. यावेळी फटका चांगला आहे. मिड ऑफ चरून लॉंग ऑफ सीमारेषे दिशेने फार वेगाने क्षेत्ररक्षक घेत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये पंकज टेंबे यांचं. चांगली फिल्डिंग. मिळते फक्त एकच धाव. चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. नवनाथ यांचा संघ आहे. सावरे संघाने स्वतः संघनायक या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. चांगलं कॉन्टेस्ट या दोन टीम मध्ये. एक्स्ट्रा हाफ मधील हा पहिला सामना. यावेळी बॅटची कडा लॉंग स्टॉपच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतोय. हा नशिबाचा चौकार जांतराजा शील या टीमला. आणि या सन्मान आपण पाहतो. बॅटची कडा घेतली. बॉल लॉंग स्टॉप एंडला चाललाय आणि 4 धावा मिळाल्या. यानंतर जे मॅच होणार आहे कालच्या रात्रीमधील पहिला सामना आपण पहिला वेगळ्या हाफ मधून त्या ठिकाणी पाशाने नवजीवन पाशाने हा संघ विजय झाला आणि आता चालू सामन्यातील विजेता संघ या दोन टीम मध्ये फाईट होणार आहे. म्हणजे याचा अर्थ रोशन संते सर की पाशाना संघाला पण या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. क्या बात आहे. विकेटचं बदन चौकारानंतर चोख प्रत्युत्तर दिलंय आणि दुसऱ्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवलाय. भूषण बॅक टू द पविलियन.
अमोल बाद झालेत, कॅप्टन बाद झालेले आहेत आणि कॅप्टनने कॅप्टनची विकेट मिळवली आहे. नवनाथने अमोलला बाद करण्यामध्ये यश आलंय. 1-9 ही धावसंख्या आहे. आज एकूण 9 सामने होणार आहेत. कौनीन यांचे इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे. फ्रेंड्स चषकामध्ये ग्रामस्थ मंडळ गोरेगाव यांच्या माध्यमातून आपण पाहतोय फ्रेंड्स चषकाचं आयोजन. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार शाबाज चाचा बुबेरे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. बॅक टू द बॉलर खेळतात आणि येतोय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जानतराजा शील या टीमची 1-9. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न या स्पर्धेला केला जातोय ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून. नक्कीच बघा आयोजकांकडून आणि पंचांकडून एक सूचना येते की पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ असेल आणि टाइम आम्ही सेट केलेला आहे. त्यामुळे विनंती आहे सावरे या टीमला की 4 षटकांसाठी पहिल्या 20 मिनिटांचा वेळ असणार आहे. शाबाज चाचा बुबेरे, अखिलबाई बुबेरे, अहमरबाई, त्यानंतर संपूर्ण ग्रामस्थ मंडळ गोरेगाव असेल, उमर 11 गोरेगाव संघ असेल यांच्या माध्यमातून फ्रेंड्स चषकाचं आयोजन. यस, शील आणि सावरे हे 2 संघ इन ऍक्शन मध्ये आहेत आणि बॅटची गडा फिंगर अप फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का जानता राजा शील या टीमला. फलंदाज भूषण बॅक टू द पवेलियन. शील आणि सावरे या दोन्ही गावातील कोणीही मान्यवर प्रतिष्ठित नागरिक जरी ते उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे आयोजकांच्या वतीने की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने गोरेगावचा हा महोत्सव सुरू आहे. फ्रेंड्स चषक गोरेगाव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. आमचे डीजे मास्टर एक नामवंत डीजे मास्टर आहेत संपूर्ण महाराष्ट्रामधील MS DJ. लाऊड अपील करतात LBW ची, परंतु अपील फेटाळली आहे. लेग बाईटच्या स्वरूपात मिळते. एकदा या चेंडूवरती बाळा माने सर आहेत आणि निरंजन सावंत सर आहेत. हे 2 ऑफिशियल पंच आणि ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून अक्षय म्हात्रे, कुणाल म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम सज्ज आहे. फार कमी वयामध्ये कुणाल म्हात्रेने नक्कीच खूप चांगली कामगिरी केली आहे या संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट क्षेत्रामध्ये ओमसाई MTC लाईव्हने. यावेळी फटका चांगला आहे. into the slot and out of the plot. Mid wicket boundary line च्या बाहेर. long big way, mighty it huge maximum, it's out of the park. big hit षटकार. ठेवलाय उमर 11 संघानी मानाचा. ठेवलाय उमर 11 संघानी मानाचा. ठेवलाय उमर 11 संघानी मानाचा. क्या बात आहे. बॅकपुलला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न सॉफ्ट हँडने खेळले होते. गलीमध्ये क्षेत्ररक्षक घेत आहेत चेंडूवरती धीरज आणि मिळते फक्त एकच धाव. चेक. श्रीमान नितेश लहाने साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. श्रीमान नितेश लहाने साहेब आपण पाहतोय समाजसेवक उद्योजक आणि साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय. यावेळी फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑन
बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. श्री शहानवाज शेख आणि शादाबजी बुबेरे दोघांना विनंती, आपण या मंचावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपल्या व्यासपीठावरती श्री गणेश कासगाव या टीमचे सलामीचे आणि हार्ड हिटर फलंदाज नितेश लहाने यांचे इथे आगमन होत आहे आणि शहानवाज शेख साहेबांना देखील विनंती असेल, आपण देखील या व्यासपीठावरती फटका चांगला आहे, फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. श्रीमान नवनाथजी लिंगे साहेब त्यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय आणि आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. यस, हो टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27 धावा. चांगलं बॅटल सुरू आहे आणि या षटकामध्ये प्रशांत आणि प्रज्योतने चांगली बॅटिंग केली आहे. चौकार षटकरांची आतिषबाजी, कारण की पंकजने जरी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली असेल तरी देखील महागडी गोलंदाजी केली आहे. तब्बल 18 धावा आल्या या दुसऱ्या षटकामध्ये. 2 षटकार 1 चौकार आपण बघितला या षटकामध्ये. प्रज्योत आणि प्रशांतच्या बॅटमधून खूप चांगली पार्टनरशिप बनवली आहे या दोघांनी. 5 षटकांचा सामना आहे, त्याला माहिती आहे नक्कीच या मैदानावरती नक्कीच 5 षटकांमध्ये 60+ धावा बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल आणि त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. सेकंड स्पेलमध्ये संगनायक नवनाथ बॅकपुला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न आणि फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवला जातोय. मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 28. धावसंख्या आहे 28. चांगलं बॅटल या 2 टीम मध्ये. यावीस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि हा झेल पकडलाय. क्षेत्ररक्षक होते पंकजने, फलंदाज झालाय बाद. स्वागतम सुस्वागतम या सन्मान आपण पाहतो या स्पर्धेला भेट देण्यासाठी खऱ्या अर्थाने आजच्या दुसऱ्या रजनीमध्ये आमदार चषकाचे लाडके आयोजक आमचे गोरेगावचे ऐराबाई बुबेरे यांच्या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती राहील आपण या मंचावरती आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. त्याच्यात आपण पाहतो या रोशन संते सर गोरेगाव मध्ये एक सीझनला 2 ते 3 मॅचेस आपण नेहमी होताना पाहायला मिळतात आपल्या सर्वांना आणि त्याचेच दर्जेदार आयोजक म्हणून आमदार चषकाचे आमचे ऐराबाई बुबेरे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. स्वागत आहे आपलं. नक्कीच गोरेगाव म्हटलं तर मॅडी सर क्रिकेटची पंढरी आहे. क्रिकेट वेड गाव मी नेहमीच त्याला म्हणत असतो, कारण की जेव्हा जेव्हा गोरेगावचा कोणताही संघ असेल त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी भरपूर संख्येने प्रेक्षक त्यांच्या गावातील येत असतात. कासगावची स्पर्धा आठवते, मला वाटते की जे 3 ते 4 स्टँड होते ते पूर्ण गोरेगावचे भरलेले होते. या सन्मान आपण पाहतोय गोरेगाव गावाचे पोलीस पाटील सुपियानजी बुबेरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतोय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. फलंदाज बाद झाला आणि आता लेफ्ट आर्म राऊंड विकेटने क्लीन बॉल. फलंदाज होईल बाद. आणखीन एक फलंदाजाला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. बॅक 2 विकेट कॅप्टनने मिळवलेत, कारण की संगनायक नवनाथला माहिती आहे दुसऱ्या षटकामध्ये धावा जास्त आल्यात, त्यामुळे नक्कीच पुन्हा एकदा
जबाबदारी जिम्मेदारी नक्कीच स्वीकारली स्वतःच्या खांद्यावरती आणि 2 विकेट मिळवलेत. आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती न्यू बॅट्समन येतोय 6व्या क्रमांकावरती गौरव येत आहेत. गौरव आणि प्रशांतला इथून एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. आरम आमच्या सोबत आहेत. मी उल्लेख केला की 55 ते 60 धावा कमीत कमी बनवावे लागतील. रोहिदासजी चेक लिंगे साहेबांकडून जर हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल नवनाथ यांच्यासाठी. साहेबांनी एटीएम ऑन केलेला आहे या रात्रीमध्ये. आता बँका बंद झाल्यात परंतु एटीएम सुरू आहेत. 22 फटका पुन्हा एकदा फसला क्षेत्ररक्षक आणि आजच्या रात्रीतील ही पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय संघनायक नवनाथ आणि 500 रुपयांचं पारितोषिक देखील लगेचच जमा झालेलं आहे. कडव साहेब आपण पाहतोय शिळगावचे उद्योजक आहेत आणि त्यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय आणि आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. श्रीमान संतोजी कडव साहेब उद्योजक शिळगावचे उद्योजक आणि त्यांचं आगमन इथे झालंय या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्या बात आहे क्या बात आहे. सावरे या टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की या सीझनची ते पहिलाच सामना खेळतायत आणि या पहिल्या मॅच मध्ये तुषार सर मॅडी सर अप्रतिम गोलंदाजी कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका तो बजावतोय आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 4 विकेट घेतले नवनाथने आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी कंजूस गोलंदाजी ज्यासाठी नवनाथ जाणला जातो. न्यू बॅट्समन पंकज येत आहेत 7व्या क्रमांकावरती. आजची रात्र देखील प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. आजची रात्र क्रिकेटची मेजवानी असेल कारण की नामवंत संघांचा सहभाग आजच्या रात्रीमध्ये आहे. क्या बात आहे क्या बात आहे. अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी. नवनाथची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या नवनाथसाठी कारण की दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 18 धावा आणि या तिसऱ्या षटकामध्ये एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. धावसंख्येला ब्रेक लावलाय धावसंख्येला अंकुश लावलाय गोलंदाज नवनाथने. 5 चेंडू फेकलेत हॅट्रिक पूर्ण केली आहे आणि अवघी 1 धाव खर्च केली आहे. ऑन साइडला लॉफ केलाय पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शिलगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. मच डीजे मास्टर. खऱ्या अर्थाने अनेक वर्ष शाबाज चाचा बुबेरे असतील अखिलबाई बुबेरे असतील यांनी नक्कीच माझ्यावरती जो प्रेम दाखवलेला आहे. मला आठवत आहे दत्ता मामा यांची स्पर्धा होती कारगिल रिक्षा युनियन पाषाण येथे आणि त्या स्पर्धेमध्ये नक्कीच चॅम्पियन झाला होता गोरेगाव संघ आणि तिथून नक्कीच खऱ्या अर्थाने गोरेगाव गावामध्ये माझा प्रवास सुरू झालेला आणि पहिल्यांदाच चॅम्पियन झाले होते आणि 1 लाखाची ती स्पर्धा होती आणि तिथून मला शाबाज चाचा आणि अखिलबाई यांनी गोरेगावमध्ये इन्व्हाइट केलं आणि त्या वर्षापासून मी प्रत्येक वर्षी जेवढ्या स्पर्धा होतात तेवढ्या प्रत्येक वर्षामध्ये मी नक्कीच आवर्जून येत असतो. नक्कीच खूप प्रेम त्यांचं लाभलेलं आहे. दत्ता मामा इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा फोटो नक्कीच माझ्या अजूनही मोबाईलमध्ये आहे. जेव्हा इनिंग संपेल तेव्हा नक्कीच मी त्यांना तो दाखवणार आहोत कारण की पाषाण येथे ती स्पर्धा झाली होती कारगिल रिक्षा युनियनच्या माध्यमातून ती स्पर्धा होती. धावसंख्या आहे 34 धावा. षटकार लगावला नक्कीच शेवटच्या बॉलवरती पंकजने. प्रशांत आणि पंकज ही जोडी आहे. असं वाटत नाही की सीझन मधील पहिला सामना खेळते. ज्याप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे ती म्हणजे सावरे या टीमची. यस कारगिल रिक्षा युनियन चेक चषक आपण पाहिलं होतं.
आणि त्याचे आयोजक येत आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय अशोक बुवा धुळे आणि श्रीमान या ठिकाणी आपण पाहतोय श्रीमान अशोक बुवा धुळे आणि फिरोजी शेख या दोन्ही मान्यवरांचे इथे आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून या दोन्ही मान्यवरांचं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज आहेत मेघनाथ. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 12 चेंडूंमध्ये कमीत कमी 25 धावा बनवावे लागतील, कारण की समोर आपण पाहतोय जांताराजा शील हा संघ प्रथम बॅटिंग करतोय आणि समोर सावरे संघ आहे. यावेळी हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न प्रशांतने डोक्यावरती हात ठेवलाय, कारण की त्याला माहिती होतं हा चेंडू मी स्क्वेअर लेग मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सहज मारू शकलो असतो. भरपूर वेळ होता. श्रीमान मंगेजी चौधरी साहेब त्यांचं देखील आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय हुक करतायत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला बॉल जातोय आणि बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. या स्पर्धेमधला आणखी एक तडाखेबंद षटकार. अप्रतिम संगीत आपण पाहतोय DJ MS च्या माध्यमातून आणि त्यांचे ऑफिशियल अपडेटर नक्कीच ऑपरेटर निलेश. खूप चांगलं संगीत ते देखील सादर करतायत. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येते व्हाईट बॉल. कुणाल म्हात्रे आहेत ऑफिशियल अपडेटर ओमसाई MTC लाईव्हचे. अक्षय म्हात्रे आणि कुणाल म्हात्रे आणि त्यांची टीम. यावेळी चांगला चेंडू. सुरेख गोलंदाजी. आउटस्टँडिंग गोलंदाजी होती. पहिल्या चेंडू डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. प्रचंड ताकद आहे प्रशांतच्या मनगटामध्ये. ती ताकद आपण पाहिली. षटकार लगावला. धावसंख्या 41. लॉस ऑफ 5 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॅटची कडा आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला आतमध्ये अडवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा. या सन्मान आपण पाहतोय आमचे अफानभाई भुबरे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती राहील आपण या मंचावरती आपलेही सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. अफानभाई आमचे अत्यंत जवळचे आणि आमचे परम मित्र, त्यांचे आपण स्वागत करू. ज्याप्रमाणे मॅडी सर हे ग्राउंड आहे, पाहता क्षणी प्रेमात पडावं असे मैदान आहे आणि पाहता क्षणी प्रेमात पडावी अशी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. जणू काय वाटतंय की वानखेडे स्टेडियम वरती आपण आहोत असं फील होत आहे. ज्याप्रमाणे ही प्रचंड मेहनत या ग्राउंड साठी घेतलेली आहे त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानेन. आणि चाच्यांचं स्टेटस आम्ही पाहिलं एक 10 ते 12 दिवसांपूर्वी की त्यांनी नक्कीच ही मातीची खेळपट्टी स्पेशली या टुर्नामेंटसाठी बनवलेली आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 46. 46 धावा धावफलकावरती आहेत. आज कॉम्बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष मॅडी सर आहेत आणि अत्यंत टॅलेंटेड समालोचक, एक टेक्निकल समालोचक आदरणीय तुषारजी शिंदे सर आहेत. फुल टॉस मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. संधी होती, त्या संधीचं सोनं करू शकले नाहीयेत आणि मिळते एक धाव्या चेंडूवरती. नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. दोन्ही संघांकडे प्रत्येक इनिंग मध्ये एक रिव्ह्यू आहे. एक रिव्ह्यू आहे प्रत्येक इनिंग मध्ये आणि आपण चेक करतोय. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. खूप चांगली क्वालिटी आहे, तेवढीच चांगली क्लॅरिटी आपण पाहतोय. अक्षय म्हात्रे आणि
कुणाल म्हात्रे आणि त्यांचे ऑफिशियल कॅमेरामन देखील सज्ज आहेत, त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि या चेंडूवरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 47-47. अंतिम षटक आणि गोलंदाज धीरज येत आहेत. या अंतिम षटकामध्ये स्ट्राईक इनला फलंदाज पंकज आहे, ज्याने एक षटकार लगावलाय तोच पंकज आपण पाहतोय स्ट्राईक इनला आहेत. त्याला साथ देतोय प्रशांत. चांगली पार्टनरशिप बनवली आहे 6व्या विकेटसाठी. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा आहे आणि मिळते एक धाव. चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती. चांगलं कमबॅक झालंय सावरे या टीमचं, कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये 27 धाव बनवल्या होत्या आणि षटक क्रमांक शेवटचं सुरू आहे. 5 बाद 48 ही धावसंख्या. निरंजन सावंत सर आणि बाळा माने सर हे 2 ऑफिशियल पंच आणि थर्ड अंपायर आपण पाहतो टीव्ही अंपायर कल्याणची आन बान शान फिरोज सर. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाही, थांबवले प्रशांतने, कारण की प्रशांतला या अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक. यस, दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय मेराजभाई बुबेरे यांचं देखील आगमन इथे झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. वेलकम सर, स्वागत आहे. थँक्यू सो मच. चेक. त्याचप्रमाणे आपण पाहतोय सन्माननीय अल्तमेशजी बुबेरे साहेब आणि त्यांचं देखील आगमन या ठिकाणी झाले. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच मान्यवरांची मांदी आळी आपण पाहतोय. मी आधीच उल्लेख केला की चाचा गोरेगाव म्हटलं क्रिकेट वेडं गाव आहे. जेव्हा जेव्हा गोरेगावचा कोणताही संघ असेल तेव्हा नक्कीच या टीमला सपोर्ट करण्यासाठी भरपूर संख्येने त्यांच्या गावातील प्रेक्षक देखील आपण पाहत असतो आणि अनेक मान्यवरांचे इथे आगमन होते, त्यांचं देखील आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. फलंदाज झालाय बाद, धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. फलंदाज विकेट टेकिंग गोलंदाजी डॉट बॉलचं सातत्य आपण पाहतोय. याही षटकामध्ये धीरज इम्प्रेस करतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. काऊ कॉर्नर च्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावबाची संधी आणि पाहावं लागेल काय घडलंय. सरांचा इशारा येतोय, निरंजन सरांचा. DRS चेंडू गॅदर करून स्टंपला लावलाय की नाही, नक्कीच हा देखील प्रश्न आहे. आणि आय थिंक अविनाश टेंबे देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. एक नामवंत पंच, नक्कीच एक लेजंड क्रिकेटर सावरे या टीमचे. 09 ही जर्सी क्रमांक आहे त्यांचा, लकी क्रमांक. आणि आपण चेक करतो योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अत्यंत टॅलेंटेड अंपायर निरंजन सावंत सर, ज्यांनी काल गाजवल्या क्रिकेटमध्ये
आणि SOUT फलंदाज झालाय बाद. नाही सामन्यांचं केलंय आयोजन साईबात कुबेरे भाईचं लाभलंय योगदान. नाही सामन्यांचं केलंय आयोजन साईबात कुबेरे भाईनं सजवलं मैदान. आयमर भाई करतोय सन्मान साऱ्या खेळाडूंचा आणि प्रमुख पाहुण्यांचा. थँक्यू सो मच. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय शहाबाज चाचा बुबेरे साहेबांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत आपण ऐकलं. अहमरबाई बुबेरे असतील, त्यानंतर अखिलबाई बुबेरे असतील यांच्या माध्यमातून आणि ग्रामस्थ मंडळ गोरेगाव आणि उमर 11 गोरेगाव यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. लोअर फुलटॉस चेंडू ऑनसाइडला खेळला. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत उपस्थित. एक धाव झाली पूर्ण. धावाची संधी आणि काय काय केलं बॅट्समनने हा देखील प्रश्न पडला. समाधान आणि एकच जल्लोष आपण पाहू शकाल प्रेक्षकांमध्ये. आणि फलंदाज बाद होतोय, लागतोय अजून एक धक्का. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय जानता राजा शील या टीमची. साहेब यांचं देखील आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, आगतम, सुस्वागतम, सुस्वागतम. श्रीमान परागजी सरमळकर आपण देखील या मंचावरती आपलं देखील स्वागत आहे. धावसंख्या आहे 8 बाद 51 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. धीरजने अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. आउटस्टँडिंग गोलंदाजी धीरज करतोय. अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज आहे. धावबाची संधी आणि फलंदाज बघा फेकी खराब होतीये अविनाश यांच्या माध्यमातून. आणि फलंदाज शेवटच्या बॉलवरती धावबादच्या स्वरूपात झालाय बाद. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9 बाद 52 आणि 53 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे जानता राजा शील या टीमने सावरे या टीम समोर. ही धाव मिळेल. विशेष सन्मान आपण आपल्या मंचावरती करतोय. आणि या ठिकाणी आपण विनंती करतोय आदरणीय सन्माननीय सुफियानजी बुबेरे पोलीस पाटील गोरेगाव आपण या मंचावरती. आणि आदरणीय शहाबाज काका आपण देखील या. आणि या ठिकाणी आपण काही विशेष सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय या ठिकाणी विशेष सन्मान संपन्न केला जातोय. आदरणीय पोलीस पाटील या ठिकाणी विनंती करतोय श्रीमान संतोषजी कडव उद्योजक सीड आपण या. आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय सुफियानजी बुबेरे आणि शहाबाज चाचा बुबेरे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी युवा उद्योजक सीड आदरणीय संतोषजी कडव साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. हा विशेष सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय. तदनंतर आपण सन्मानित करतोय श्रीमान पिंटू म्हसे हे देखील उद्योजक आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मंचावरती या ठिकाणी संपन्न होईल. आदरणीय श्रीमान पिंटू म्हसे साहेब आपण या. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतोय सुफियानजी बुबेरे पोलीस पाटील गोरेगाव आणि शहाबाज चाचा बुबेरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचंय श्रीमान पिंटूजी म्हसे साहेब उद्योजक आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपल्या मंचावरती संपन्न होतोय. तदनंतर आदरणीय
श्रीमान दत्तामामा बनवटे यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। मी त्यांना देखील विनंती करतोय, एक उत्तम निवेदक आणि समालोचक ते देखील आहेत, त्यांचा देखील विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती केला जातोय। मी विनंती करतोय पुन्हा एकदा सुफियानजी बुबेरे, पोलीस पाटील गोरेगाव आणि शहाबाज चाचा बुबेरे या दोघांना विनंती आहे आपण सन्मानित करायचे। दत्तामामा बनवटे यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। तदनंतर श्रीमान अशोक बुवा धुळे यांचा देखील विशेष सन्मान इथे संपन्न होतोय। श्रीमान अशोक मामा धुळे यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मंचावरती संपन्न होतोय आणि हा सन्मान इथे केला जाईल। विशेष सन्मान खरं तर मान्यवरांची मांदियाळी आणि त्या सर्वांचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती संपन्न होतोय। या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय मुजीबभाई बुबेरे यांचं देखील आगमन झालंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तदनंतर आपण सन्मानित करतोय श्रीमान रोहिदासजी लिंगे साहेब यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जातोय। उद्योजक आदरणीय श्रीमान रोहिदासजी लिंगे साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल। हा सन्मान आपण पाहतोय सुफियानजी बुबेरे आणि शहाबाज चाचा बुबेरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न होईल। आणि तदनंतर आणखी एक विशेष सन्मान आपल्या मंचावरती संपन्न होईल। श्रीमान नितेशजी लहाने साहेब उद्योजक आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मंचावरती संपन्न होतोय। श्रीमान नितेशजी लहाने आपण देखील या, आपला देखील विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय। युवा उद्योजक आपण पाहतोय, हँडसम आणि डायनामिक पर्सनॅलिटी ज्यांची आहे त्यांचा तर आपण पाहतोय श्री गणेश मिताली 11 कासगाव संघाचे ओपनिंग फलंदाज ते आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय। पाषाणे टीम विनंती आपण रिपोर्टिंग करायचे। पाषाणे संघ आपण रिपोर्टिंग करा ही विनंती आयोजकांच्या वतीने आणि लगेच सेकंड राऊंडची मॅच होणार याची देखील नोंद आपण करून घ्यायची। पाषाणे संघ आपण लगेच रिपोर्टिंग करायची विनंती आहे। आणि आता आपण जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे खेळाचं उत्तरार्ध सुरू होतंय आणि उत्तरार्धामध्ये आपण पाहतोय व्हॉइस ऑफ बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष आदरणीय मॅडे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये। दरम्यान रिजनला बॉल गेलाय, वेलकम मॅडे सर, आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये। धन्यवाद रोशनजी संते सर आणि धन्यवाद तुषारजी शिंदे। 52 धावांचं लक्ष्य आपण पाहतो आजच्या दुसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत। सर्वांचं मनपूर्वक स्वागत। स्पर्धा तुम्ही पाहताय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा फ्रेंड्स चषक व यावेळेस लाईन चांगली आहे। या दरम्यान पडल्यानंतर बॅटन पॅडच्या मधोमधा चेंडू चला एसटी रक्षकाकडे डॉट बॉलची सांगता होते। 52 धावांचं लक्ष्य म्हटलं तर आराम आम्हाला सांगतात की 10.40च्या गतीनं प्रतिषटकामागे धावा चेस करावा लागतील त्या सावरी संघाला। गौरव बनवटे ओ शफल झालेत, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला। बॉल चालला ऑन साइडला, टाटा बाय बाय करणारा दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय। संघर्षाचा हा संघर्षमय षटकार। सन्मान आपण पाहतो ज्यांचं आगमन होत्या स्पर्धेच्या ठिकाणी सन्माननीय दानिशभाई बुबेरे आणि बुरानभाई नजे यांचं या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत। त्यांना विनंती करायला आपण मंचावरती यायचंय। षटकाराने पाहुण्यांचं स्वागत होतंय। लॉंग गॉनला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक टप्पा घे सीमा पार, रन्स मिळतील 4।
या ठिकाणी संपन्न झालं आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेले आहेत. काय बॅटिंग केली आहे सावरी संघाने आपण पाहतोय. टी फॉट जशा तसं उत्तर देण्याचा प्रयत्न आहे या मॅच मध्ये. 52 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये. 24 बॉल आता 41 धावांचं इक्वेशन राहील. याच दरम्यान आमचे कारगिल चषकाचे आयोजक पाषाणे गावचे अशोक बुवा धुळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू आणि त्यांचे चिरंजीव साई धुळे यांचे मनपूर्वक स्वागत. 24 बॉल 41 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. सामना अतिशय दर्जेदार तुम्हाला पाहायला मिळेल. पाषाणे संघाने काल पहिला सामना जिंकलाय. लगेचच आपण पाहतो या मॅच नंतर विनर वर्सेस विनर अशी मॅच होणार आहे. पाषाणे टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की मुख्य मंचासमोर आपण येऊन थांबायचे, कारण या मॅच नंतर लगेच टॉस करू आणि सेकंड राऊंडची मॅच या ठिकाणी होणार आहे. याच दरम्यान आपण पाहतो दानिशभाई बुबरे यांच्या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष मनपूर्वक स्वागत. बारा धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज भूषण. यावेळेस ऑन साइडला आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल होतो अलॉंग द कार्पेट. बॉल डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. त्या ठिकाणी मिळेल सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 आहे. फ्रेंड्स चषक गोरेगाव 2025 शानदार पर्व आपण पाहतोय आणि पहिली लढत आजच्या या दुसऱ्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जांताराजा शील्ड संघ आहे तर दुसऱ्या बाजूला सावरे संघ. ओव्हर द विकेटने भूषण तयार. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका खेळायचा होता, संपर्क होऊ शकला नाहीये. स्वतःवरती नाराज असतील पंकज आणि धावसंख्या स्थिर आपण पाहतोय. 24 बॉल 41 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. बदलापूर कर्जत हायवे एंडला टच असणारे क्रीडांगण आहे. शहबाज हजी अहमद क्रीडांगण. यावेळेस फुल टॉस बॉल. फटका चांगला क्षेत्ररक्षक जज करतायत आणि इथे मात्र लांबी कमी पाहायला मिळाली आहे. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागत असताना टीम सावरे संघाला फलंदाज बाद. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार शहबाज चाचा बुबरे असतील, आयमरभाई बुबरे यांचं मनपूर्वक आपण कौतुक करू आणि त्याहीपेक्षा त्यांच्या मागे असणारे सर्व उमर 11 गोरेगाव आणि ग्रामस्थ मंडळ गोरेगाव यांची विशेष मेहनत असते या स्पर्धेसाठी. फलंदाजासाठी कडे बाद झालाय. परतावा लागेल पंकजला. एक मोठी विकेट अगदी आपण पाहतो डावाला खिंडार पाडण्याचं काम या गोलंदाजाने केलेलं आहे. खेळाडू कक्षामध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती राहील आपण थोडंसं बाजूला राहा. फक्त खेळाडू कक्षामध्ये खेळाडू बसतील. ओव्हर द विकेट. लाईन चांगली पाहायला मिळते. परफेक्ट अँड परफ्यूम डिलिव्हरी यावेळेस गोलंदाज भूषणची पाहायला मिळाली. स्लोवर पद्धतीचा बॉल होता. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आणि अगदी आपण पाहतो गुड लेंथ वरून थोडासा टेक ऑफ होताना ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. नवनाच्या बरोदात टाकण्यात आलेला हा चेंडू डॉट बॉल. ब्लँक स्ट्रोक. शफल झाले परंतु संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.
धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतो आमचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचू शकलं नाहीये. आजान होत असल्या कारणास्तव आपण या ठिकाणी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. जाऊया मागच्या दिशेने जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईंट आहेत. ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून अंपायर सिग्नल व्हाईट बॉल निरंजन सावंत सर यांना तुम्ही पाहतात मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत. तर स्क्वेअर लेगची पंच बाळा माने सर. चांगली दर्जेदार ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सचिन आहेत. 17 धावा 17 रन्स. या ठिकाणी आपण पाहतोय समीरजी बुवेरे आणि शादाबजी बुवेरे या दोन मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून या दोनही मान्यवरांचं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद तुषारजी शिंदे सर. आपण पाहतो ज्यांना ऐकतोय आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोशनजी संते यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. सचिन बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. ओव्हर द विकेट. यावेळी समोर खेळलेत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्या आबाक्याच्या बाहेर बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दर्जेदार स्ट्रोक षटकार. पती संघांना आहे आता प्रवेश, ठाण्याचा यात आहे समावेश. पती संघांना यात आहे प्रवेश, ठाण्याचा आहे आता काय फटका अगदी आपण पाहतो. त्या ठिकाणी प्रयत्न सुद्धा करण्यात आले. शेवटच्या क्षणाला अगदी स्वतःला पूर्णपणे झोकून देत असताना अपुरे पडलेत प्रयत्न. षटकार आलाय. धाव फलकामध्ये आपण पाहतो आता प्रचंड वेगाने पुढे सरकतात. समोरच्या अँगलने या ठिकाणी हे कव्हर केलं जात आहे. अगदी आपण पाहतोय उंच या ठिकाणी फटका पाहायला मिळाला. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 1 धाव मिळाली आहे. नवनाथ लिंगे यांना तुम्ही पाहतायत. त्याच्या साथीनं विशाल पैठणावती 2 खेळाडू खेळतात. 24 धाव फलकावती आहेत. 1 विकेटच्या मोबदल्यात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रं प्रगती पथावरती आणि 3ऱ्या षटकातील हा अंतिम बॉल स्टील 1 to go. आमच्या मुख्य VIP डायझाईन कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. यावेळेस कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला वर स्ट्रोक. जबरदस्त फटका आपण पाहतोय. फ्लाइट स्ट्रोक पाहायला मिळालाय. A1 क्वालिटीचा दर्जेदार सावरे ब्रँडेड षटकार. जबरदस्त तुषार शिंदे सर चपराक लगावली आहे. बॉल चालला सीमा पार एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या 6 धावेने 52 धावांचं टार्गेट असताना टीम सावरे पोहोचली आहे 30 या अंकावरती. 12 बॉल शिल्लक आहेत. आता विजयासाठी 22 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये असणार आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतो. खेळाडू बसतील काही मिनिटं पाणी पित. तोपर्यंत ऐकूया डीजे MS च्या माध्यमातून. कारण काही मिनिटांचा ब्रेक या ठिकाणी देण्यात येईल. अगदी आपण पाहताय या ठिकाणी आयोजक जे आम्हाला वारंवार सूचना करतायत की जास्त वेळ आजच्या रात्रीमध्ये नको, कारण काल सुद्धा आपण भरपूर लेट होतो. काल पहिला दिवस होता, पहिली रजनी होती, हरकत नाही, परंतु आज या ठिकाणी दिलेल्या वेळेनुसार या ठिकाणी सामने आपण चालू केलेले आहेत. लक्षात असू द्या आज थोडासा उशीर झाला, परंतु हरकत नाही आहे. परंतु वेळेबाबत सर्व संघांना विनंती राहील की आपण विशेष सहकार्य करायचं. चला 12th मान त्यांना विनंती राहील आपण लगेच या आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचे. 12 बॉल 22 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 4 मध्ये भूषण संघाच्या वतीनं सांघिक 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला दर्जेदार स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतायत. फार चांगलं जजमेंट पाहायला मिळालंय. फलंदाज झालेत बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम सावरे संघाला. फलंदाज
चेंडू 22 धावांची गरज असताना नवनाथ लिंगे मात्र माघारी आलेले आहे, ज्याने 8 चेंडू फेस केलेले आहेत आणि 9 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन त्याने दिलेलं आहे. फटका अप्रतिम पाहायला मिळाला नवनाथचा, परंतु ताकद थोडीशी कमी पडली आहे असंच म्हणावं लागेल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय दरम्यानच्या काळामध्ये जिशानजी बुब्बेरे आणि साजरजी बुब्बेरे या दोन मान्यवरांचं इथे आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून या दोन्ही मान्यवरांचं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपण पाहतो तुषार शिंदे सर, गोरेगाव म्हटलं ना तर तुम्हाला मान्यवरांची मांदी आली पाहायला मिळेल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, याही मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होत असताना आपण पाहतोय बॉल सीमा रेषा पार, रन्स मिळतील 60, ठोकला षटकार. सूचना करतात चला बॉल लगेच आपण तिकडे सुपूर्त करा, कारण मॅच बॉल प्रेक्षकांना सुद्धा विनंती राहील, आमचे स्वयंसेवक आहेत की आपण मॅच बॉल लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये कसा परत येईल त्याकडे अधिकाधिक लक्ष आपण सुद्धा द्यायचे, कारण मॅच कोणत्याही क्षणी थांबणार नाहीये याची काळजी आपण सुद्धा घेतली पाहिजे. षटकार आलाय फलंदाज मेघनाथच्या बॅटमधून, जिथे बाद झाला नवनाथ आणि लगेच मैदानामध्ये दाखल झाला मेघनाथ, त्याच्या बॅटमधून आला षटकार. अखिलजी बुबेरे यांचं देखील आगमन इथे झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि खरं तर एक इथे आपण पाहतोय प्रेम, जिव्हाळा, माणुसकी आणि संवेदनशीलता या स्पर्धेविषयी प्रत्येकाची आत्मीयता आहे आणि प्रत्येकाला इथे पोहोचायचंय. ओव्हर द विकेट हा बॉल या ठिकाणी आपण पाहतो, पंच आमच्याकडे वळतात, अंपायर सिग्नल वाईट बॉल. ज्या भूषणने षटक क्रमांक दुसरा हाताळलं होतं, अवघ्या 2 धावांचं षटक होतं, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा जांताराच्या शील्ड संघाच्या संघनायकांनी जबाबदारी दिलेली आहे आणि आता थोडासा महागडा साबित होतो. यावेळेस आपण पाहतोय लाईन चांगली आहे, अप्रतिम बॉल कमबॅक करावा लागेल, त्याला माहिती आहे एक बॉल इथे इम्पॉर्टंट आहे. अगदी आपण पाहतोय येणारे या मॅच मध्ये 9 बॉल आणि आता 15 धावांची गरज आहे. चेक तन्वीरजी बुबेरे यांचं देखील आगमन झालंय. आणि खरं तर आपण पाहतोय हा बुबेरे परिवार माणसांचा दर्दी परिवार आहे आणि इथे समस्त ग्रामस्थ गोरेगाव असेल, इतरही भागातून मान्यवर आणि मान्यवरांची मांदी आणि मान्यवरांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय अक्कोट टप्प्याचा बॉल होता, तितका कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता, बॅटवरती बॉल व्यवस्थित चढला नाही, ऑन दी अप फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि 1 धावेची प्राप्ती झाली आहे. नक्कीच आपण पाहतो तुषार शिंदे सर, थोडंसं आपण करेक्शन करतो, कारण 53 धावांचं आव्हान आहे, म्हटलं तर 16 धावांची गरज होती आणि आता येणारी 7 बॉल शिल्लक आहेत, 15 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल 52 धावा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आल्या आणि 53 38 धावा फलकावती. आता मॅच अतिशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते, पहिली आजच्या रजनीतील मॅच आणि या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक आपण पाहतो 4चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. चांगली गोलंदाजी केली भूषणने, जरी एक षटकार आला या षटकामध्ये तरी सुद्धा चांगलं कमबॅक म्हणता येईल, कारण या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 12 बॉल विजयासाठी एकंदरीत आपण पाहिलं तर 23 धावांची गरज होती आणि आता 6 बॉल 15 धावांचं इक्वेशन शिल्लक आहे. चला जास्त वेळ टीम मीटिंग करू नका, जांताराच्या शील्ड संघाला विनंती राहील, कारण शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो आता कोणता गोलंदाज वापरला जाईल याकडे सर्वांचं अधिकाधिक लक्ष राहील. ऑन स्क्रीन तुम्ही ग्राफ पाहू शकता, शील्ड वर्सेस सावरे या 2 टीम मध्ये 53 धावांचं आव्हान असताना या मॅच मध्ये आपण पाहतो आता समीकरण शिल्लक राहिले. पार्टनरशिप सुद्धा पाहायला मिळेल, पंकज आणि विशाल यामध्ये 13 धावांची पार्टनरशिप, नवनाथ विशाल यांच्यामध्ये 17 धावा आणि एकंदरीत आपण पाहिलं तर आता मेघनाथ आणि विशाल जे खेळत आहेत 8 धावा आणि जोडी मैदानावरती नाबाद खेळतीये. या ठिकाणी ऑन स्क्रीन अतिशय सुंदर माहिती एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. 6 बॉल 13 धावांची गरज, गोलंदाज समाधान
त्याला समाधानकारक गोलंदाजी करावी लागेल. जर मात्र या धावा तो वाचू शकला तर कुठेतरी सुटकेचा मोकळा निश्वास टाकेल या मॅच मध्ये टीम जांताराच्या शीळ. परंतु समोर आपण पाहतोय मैदानावरती सज्ज बॅटिंग करत असताना मेघनाथ, टॉस टाकेलला विशाल. 6 बॉल 15 धावांची गरज. पहिला बॉल यावेळेस पडल्यानंतर थोडस खाली राहिलंय. अशा भूत नजरेंकडे अगदी आपण पाहतोय नजरेने पंचांकडे पाहिलंय, परंतु हा डॉट बॉल पंच दर्शवतात. तटस्थ भूमिकेत आपण पाहतोय आमच्या निरंजन सावंत सर यांना तुम्ही पाहतात मुख्य पंचाच्या भूमिकेत. पहिला चेंडूचा डॉट आलाय, दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज समाधान. दर्जेदार हे षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्लॉग ओव्हर, डेट ओव्हर, स्पेशलिस्ट. हो आणखीन एक डॉट बॉल. इथे मात्र दबावामध्ये वावरत असताना टीम सावरे आपण पाहतोय. षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की या मॅच मध्ये कमबॅक करतेय, परंतु आता 2 सलग डॉट बॉल या मॅचचं मात्र समीकरण पुनश्च एकदा बदललेलं पाहायला मिळेल. जिथे 6 बॉल 15 धावांची गरज होती तिथे आता येणारे 4 बॉल शिल्लक आहेत. 15 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये पाहायला मिळेल. क्षमता आहे फलंदाजाकडे, क्षमता गोलंदाजाकडे सुद्धा आहे सामना वळवण्याची. गोलंदाज आपण पाहतोय समाधान. अद्यापपर्यंत तरी समाधानकारक गोलंदाजी त्याने केली आहे. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह, वाईड स्लॉंगनला एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते ते 39 वरती. 53 धावांची गरज असताना आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेला आमचे भाऊशेठ राऊत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. या ठिकाणी आपण पाहतोय दरम्यानच्या काळामध्ये साजेजी बुबेरे, मुन्ना बुबेरे या दोन्ही मान्यवरांचं आगमन झाले. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. 3 बॉल आणि 14 धावांची गरज. गोलंदाज सचिन समाधान. ओ लाईन चांगली आहे. हा बॉल भरपूर महत्वाचा होता आणि तो सुद्धा राहिलाय. जांताराच्या शीळ संघाच्या नावावरती डॉट बॉल आलाय आणि आता समीकरण जड झालंय. येणारे 2 बॉल 14 धावांची गरज. चला जास्त वेळ एकत्र येऊ नका. 2 बॉल 14 धावांची गरज. महत्वाचा बॉल होता. जर मात्र चौकार षटकार या बॉलवरती आला असता तर शेवटच्या बॉलवरती आणखीन मजा काही या मॅचची वेगळे पाहायला मिळाली असती. 2 बॉल आता 14 धावांची गरज. मॅच जर टाय झाला तर सुपर ओव्हर. काल सुद्धा एक सामना आपल्याला पाहायला मिळाला सुपर ओव्हर मध्ये. डीएम बॉयज बदलापूर वर्सेस जर्मन ठोके. हो यावेळेस ऑन साइडला आणि आता जवळ हे निश्चित झाले की जांताराजा शील्ड संघ या मॅच वरती पकड मजबूत करतो आणि आता शेवटचा अंतिम बॉल आणि एका बॉल वरती 13 धावांची गरज आहे. अशक्य आव्हान आता या मॅच मध्ये. ऑन साइडला फटका चांगला आहे आणि शेवट गोड केलाय, परंतु सामना गमवावा लागेल. वेळ गेली, सत्ता गेली आणि शहाणपण सुचलं. आता बॉल सीमा पार, परंतु सामना गमवावा लागलाय. चांगला खेळ राहिला तुमचा सुद्धा देखील आपण पाहतोय. कौतुक करू टीम सावरे आणि विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड बॉईज. कॅप्टन लगेच आपण टॉस साठी आणि शील्ड याही संघाच्या संघनायकाला विनंती राहील की आपण सुद्धा लगेच यायचे. 53 धावांचं आव्हान असताना सामना जिंकलाय. अतिशय सुंदर खेळ पाहायला मिळाला. चला बॉल आपण लगेच परत करा. ऑफिशियल पंच चेंडू कलेक्ट करत असताना शील्ड टीम 6 धावेने या ठिकाणी त्यांनी विजय संपादित केलेला आहे. विजय संघ